त्याच्यासोबत माझं प्रेम संबंध आहे दादा. दादा, अरे अरे 8 वर्षापासून तू आणि मी 8वी पासून फायनल पर्यंत एकाच कॉलेजमध्ये शिकत आहोत दादा. अगं काय कुशाग्र बुद्धी आहे का तुझी? अगं काय पाहू तू त्याची निवड केली आहे? अगं असं कोणतं गुण आहे त्याच्यामध्ये? प्रामाणिकपणा, सौंदर्य की काय आहे त्याच्यामध्ये? नुसता वरवर वरवर पारखल्यानं नाही जमेची. व्हिडिओ काढतात. अरे मला परिस्थिती बघायची नाही. तो चतुर्शूर पराक्रमी असल्यावर केलेला परिस्थितीचे चटके तुम्ही नाही अनुभवले जी. अगं उर्मिला, अगं उर्मिला, अगं तुझ्या वराची निवड करताना अगं माझ्याबद्दल तुला काहीच आठवलं नाही? त्याच्यात काय झालं दादा? अरे अरे सर्व गोष्टींचा विचार करू ना. मी त्याचा निर्णय घेतलाय दादा. अगं माझ्या मते तू हा निर्णय बदलायला हवा. अगं तुला सवय आहे गाद्या गुद्यावर लोळण्याची, काट्या पिट्यातून दगड मातीतून नाही. हे कोण उभे पाहिजे? अरे माझ्या वराच्या सहवासात जे चांगलं झालं ना ते मी सहन करेल. अरे मग त्याच्या वाट्याने आले दुःख, हे माझेच दुःख समजून मी त्याच्यासोबत प्रेमाने संसार करील दादा. अगं आजवर तुझं आयुष्य गेलं. अगं ते गाद्याच्या जिन्यावर लोळून दुःखात नाही. अगं उर्मिला, आपली परिस्थिती आणि त्याची परिस्थिती बघ. याचा तरी विचार केलीस का तू? अगं उर्मिला माझी बहीण सुखात पडावी, अगं अशीच माझी अपेक्षा होती ग.